नमस्कार मित्रांनो, आपण हा कापूस पिकाचा प्लॉट बघत आहात. या प्लॉटवर आपल्याला जवळजवळ बरीचशी पाने ही पिवळी पडलेली दिसत आहे, ज्यांच्या शिरा या हिरव्या आहेत परंतु पान पिवळे झाले आहे. आपल्याला वाटत असेल की हा कुठला तरी रोग किंवा अन्नद्रव्याची कमतरता आहे, परंतु मित्रांनो नाही, याचे कारण काही वेगळे आहे. तर आपण बघू शकता, बाजूला हा ऊसाचा प्लॉट आहे. या प्लॉटवर तणनाशकाची फवारणी केली होती आणि फवारणी करत असताना चुकून या तणनाशकाचा फवारा हा या कापूस पिकावर आल्याने हे कापूस पीक जवळपास गेल्यात जमा होते, म्हणजे खराबच झाले होते. परंतु योग्य अशा फवारण्या व योग्य खत व्यवस्थापन केल्यामुळे आपण बघू शकता की कापूस पिकाला पुन्हा नवीन पालवी तसेच व्यवस्थितरित्या असा फुटवा देखील झालेला दिसत आहे. तर मित्रांनो, असे जर तुमच्या देखील शेतात झाले तर आपण यावर काय उपाययोजना करू शकतो किंवा कोणत्या फवारण्या आणि कशा प्रकारे खत व्यवस्थापन करू शकतो व आपल्या खराब झालेल्या पिकास पुन्हा कसे ट्रेसमधून बाहेर काढू शकतो, याविषयी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, असे आपल्या देखील शेतात घडू शकते. जर असे झाले तर यावर काय उपाययोजना कराव्या? तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण यावर कोणत्या फवारण्या कराव्यात की जेणेकरून आपले कापूस पीक हे पुन्हा पूर्ववत स्थितीमध्ये येईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण कापूस पिकावर अशा लक्षणे दिसून आल्यास त्वरित म्हणजेच तणनाशकाची फवारणी झाल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण यावर फवारणी करत असताना आपण सर्वप्रथम यामध्ये ॲमिनो बेस चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन व त्यासोबत मॅग्नेशियम यांची फवारणी करून घ्यायची. यांचे प्रतिपंप प्रमाण हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन हे 20 ग्रॅम व त्यासोबत 70 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट असे प्रमाण घेऊन फवारणी करून घ्यावी, जेणेकरून ज्या ट्रेसमध्ये गेलेले पीक आहे याच्यात हरितद्रव्याची कमतरता पुन्हा भरून निघेल व आपले पीक हे पूर्ववत स्थितीमध्ये येण्यास मदत होईल. यानंतर जी दुसरी फवारणी आपल्याला पहिल्या फवारणीनंतर 4 दिवसांनी घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट 30 मिली, त्याचसोबत ॲमिनो ॲसिड 25 मिली आणि त्याचसोबत ह्युमिक ॲसिड 25 मिली आणि त्याचसोबत 1261 किंवा 19-19-19 70 ग्रॅम असे प्रमाण घेऊन फवारणी करून घ्यावी, जेणेकरून आपले पीक पुन्हा व्यवस्थितरित्या वाढण्यास व नवीन फुटवा आणि जोमदार वाढ होण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत मित्रांनो, खत व्यवस्थापन करत असताना अशा परिस्थितीमध्ये नत्राची कमतरता ही जाणवत असते, म्हणजेच नवीन वाढीसाठी व झाडामध्ये प्रोटीनची निर्मिती होण्यासाठी नत्राची गरज असते आणि या नत्र खताची कमतरता भरून काढण्यासाठी आपण अशा परिस्थितीमध्ये एकरी 20 ते 25 किलो किंवा जेवढा भाग आपला खराब झाला असेल अशा ठिकाणी गरजेनुसार आपण युरियाचे प्रमाण देऊन आणि त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट घेऊन ते व्यवस्थितरित्या जमिनीत टाकावे, जेणेकरून आपल्या पिकाची नवीन शाखीय वाढ व जोमदार वाढ होण्यास मदत होईल. मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओस लाईक व इतर शेतकऱ्यांमध्ये शेअर अवश्य करा. धन्यवाद.